नमस्कार मित्रांनो, राज पाटील मराठी या यूट्यूब चॅनलवर आपलं अगदी मनापासून स्वागत. बघा, बऱ्याच वेळेस या स्टॉकबद्दल आपण डिस्कस केलं होतं. जेव्हा ही कंपनी आपल्याला खालच्या लेवलला ट्रेड करत होती, त्यावेळेस जर बघितलं तर आपण यामध्ये आपल्याला बाईंगचं ऑप्शन होतं. समजा बाईंगची आपल्यासाठी एक संधी होती, बरोबर आहे. तर त्यावेळेस आपण बाईंग जर केलं असतं तर आपल्याला कमी दिवसामध्ये रिटर्न पण सुद्धा चांगला मिळालेला असता. एकाच महिन्यामध्ये कंपन्या 18% पर्यंत दिले. बऱ्याच ही कंपनी आपल्याला बराच वेळ डिस्काउंटला सुद्धा दिसत होती. बघा, कमी दिवसामध्ये रिटर्न किती चांगल्या पद्धतीने दिला. जवळपास 40% पर्यंत या कंपनीला रिटर्न दिला आहे. मॅक्सचा जर विचार केला तर आपल्याला 150% पर्यंत कंपनीला रिटर्न दिला आहे. मार्केटला जास्त दिवस झालेले नाहीत. कंपनीला 24 आणि म्हणजे जवळपास 1.5 वर्ष झालेले आहे आणि 1.5 वर्षामध्ये कंपनीनं 150% दिला. आता कुठली कंपनी जर आपल्याला मार्केटला फॉलो करत असेल, ते मार्केटच्या ट्रेडमध्ये जर चालत असेल तर ती आपण चांगली कंपनी ठरू शकतो, बरोबर आहे. आझाद इंजिनिअरिंग लिमिटेड या कंपनीबद्दल आपण ऑलरेडीच डिस्कस केलेलंच होतं आणि खूप चांगला स्टॉक आहे. कंपनी पण चांगल्या पद्धतीचे रिटर्न चांगला अजून सुद्धा देऊ शकते. एक 1729 आपल्याला याची काय तर लेटेस्ट प्राइस दिसते. थोडंसं याच्यावर जर बघितलं तर आपण सेलवर बघू शकतो थोडीशी कशा पद्धतीची ग्रोथ दिसते आपल्याला. इथं बघून आपण सांगू शकतो. सेलमध्ये बघा, 123 करोडहून 194 करोड, त्यानंतर 252 आणि 341 आणि त्यानंतर 423. सेलमध्ये चांगल्या पद्धतीची आपल्याला ग्रोथ दिसते. नेट प्रॉफिटवर जर बघितलं तर आपल्याला 12 करोड 29 आणि थोडंसं डिपमध्ये गेलं होतं. आणि कुठलीही छोटी कंपनी म्हटल्यानंतर होऊ शकतं, थोडंसं कमी जास्त अपडाऊन असू शकतं. तर बघा, 8 करोडहून डायरेक्ट 59 करोड आणि 59 करोडहून 77 करोड. खूप चांगल्या पद्धतीनं कंपनी, प्रॉफिटेबल कंपनी, चांगल्या पद्धतीने आपल्याला कंपनी ग्रो करताना दिसते. तर प्रमोटरची होल्डिंग जर बघितली तर बघू शकतो आपण, प्रमोटरची होल्डिंग आपल्याला इथे दिसू शकते. जवळपास 60% पर्यंत प्रमोटरची होल्डिंग आहे, बरोबर आहे. आता याच्यामध्ये फॉरेन इन्व्हेस्टर 14%, डोमेस्टिक इन्व्हेस्टर 8% आणि पब्लिककडे किती 17%. कित्येक वेळेस आपण बऱ्याच वेळेस डिस्कस केले आणि पब्लिककडे जर कमी असेल तर खरंच तिथं एक आपल्यासाठी संधी आपण ठरू शकतो. कारण की इन्व्हेस्टर लोक या कंपनीमध्ये चांगल्या पद्धतीचे आहेत. तर पाहून आपण म्हणजे समजू शकतो आपण की क्वालिटीचा स्टॉक आहे आणि चांगल्या पद्धतीचे रिटर्न आपल्यालाही फ्युचरमध्ये देऊ शकते कंपनी. कारण की इथे इन्व्हेस्टर लोक जास्त प्रमाणात आहेत. आणि जर रिटेलर जर बघितलं आपण, पब्लिक जर बघितले तुम्ही आम्ही, तर आपल्याला फक्त किती, तर आपण ओन्ली 17% आपण येताना इथं दिसतो. तर चांगला स्टॉक आहे. थोडीशी नजर असावी या स्टॉकवर. बघा, एका सातत्याने आपल्याला वाढताना दिसते. आता मार्केट जेव्हा खाली पडलं होतं तेव्हा ही कंपनी पण खाली पडली होती, पण जास्त प्रमाणात 30% पर्यंत डिस्काउंटमध्ये आपल्याला 30-32%ला डिस्काउंटला होती. या डिस्काउंटमध्ये जर आपण या कंपनीमध्ये आणखीन थोडीशी बाईंग केली असती तर आणखीन आपल्याला एक संधी मिळाली असती, बरोबर आहे. बाईंग करा अथवा नका करू, पण आपल्याला ह्या गोष्टी आपल्याला शिकणं खूप गरजेचं आहे की खाली आल्याच्या नंतर आपल्याला, आता इथं जर असतं कोणाचं तर आपल्याला पर्सेंटेजमध्ये जर बघितलं तर आपल्याला आणखीनही सुद्धा आपण निगेटिव्ह असतो, बरोबर. इथं जर कोणी टॉपला जर या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली असती, पण तीच जर इन्व्हेस्टमेंट जर कोणीतरी खाली केली असती तर आतापर्यंत आपल्याला कमी दिवसामध्ये जवळपास फेब्रुवारी, मार्च, एप्रिल 2 ते 3 महिन्यामध्ये आपल्याला 30-35% पर्यंत आरामशीर मिळाला असता रिटर्न. हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. तर क्वालिटी स्टॉक आहे, रिटर्न चांगल्या पद्धतीने देऊ शकते कंपनी अजूनसुद्धा. आझाद इंजिनिअरिंग लिमिटेड खूप चांगला स्टॉक आहे. याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याची असेल तर थोडंसं या कंपनीबद्दल आपण रिसर्च करूनच कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी. अप्पर सर्किट लागलेलं मित्रांनो, नेक्स्ट स्टॉकमध्ये बघा, अप्पर सर्किट लागलेलं. थोडं सुरुवातीला बघितलं तर सकाळच्या टाईम पिरियडला आणि नंतर मार्केट क्लोज व्हायच्या टाईमला जवळपास 3च्या आसपास आपल्याला डायरेक्ट अप्पर सर्किट लागताना दिसते. खूप क्वालिटी स्टॉक आहे. सुरुवातीपासून जवळपास या कंपनीला आपण 2 वर्षापासून रिकमेंड करत आहेत आणि चांगला स्टॉक आहे. बऱ्याच जणांच्या पोर्टफोलिओमध्ये असावा स्टॉक. आता आपल्याला ह्या कंपनी आपल्याला कशामध्ये तर डिस्काउंटला दिसत होती, बरोबर आहे. तर बघू शकतो आपण ही कंपनी आपल्याला डिस्काउंटला सुद्धा दिसत होती. जवळपास आपण ही कंपनी याचं एज इट इज जर डिस्काउंट काढलं तर 30 ते 35-34% पर्यंत आपल्याला काय तर ऑलरेडी डिस्काउंटला आली होती. जास्त प्रमाणात येत नाही डिस्काउंटला, कारण की जो क्वालिटी स्टॉक आहे, बरोबर आहे, तो कमी दिवसामध्ये आपल्याला रिटर्न देऊ शकतो. तर ते जास्त त्याच्यामध्ये आपल्याला ऑपॉर्च्युनिटी किंवा जास्त डिस्काउंटची वाट न बघता आपण थोडी थोडी बाईंग जर सुरू केली तर रिटर्न पण चांगल्या पद्धतीने मिळू शकतो. आता मार्केटला लिस्ट होऊन जास्त दिवस नाही झाले, 23मध्ये आलेली कंपनी, 24-25 2 वर्ष झालेली आहेत जवळपास कंपनीला. आणि दोन्ही वर्षामध्ये कंपनीला आपल्याला रिटर्न जर बघितलं तर आपल्याला 1318% पर्यंत कंपनीला रिटर्न दिलेला आहे. स्टॉकची प्राईस किती आहे आपल्याला ₹319 इतकी स्टॉकची प्राईस दिसते. आणि स्काय गोल्ड अँड ही कंपनी म्हणजे एक ज्वेलरीज मध्ये कंपनी काम करते. खूप चांगला क्वालिटी स्टॉक आहे बघा.
आणि सातत्याने आपल्याला वाढताना कंपनी दिसते. त्याच्या जर बॉटमपासून जर हायचा क्वालिटीचा जर आपण रिटर्न बघितला तर बघू शकतो जवळपास 1,500-1,500% पर्यंत आपल्याला रिटर्न कंपनीने मिळवून दिलेला आहे. आता असंच क्वालिटी स्टॉक शोधण्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे, तर आपल्याला क्वालिटी स्टॉक शोधण्यासाठी आपल्याला अशा चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. तुम्ही जर नवीनच चॅनलवर असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. म्हणजेच आपल्याला अशा नवीन-नवीन अपडेट किंवा नवीन-नवीन कंपन्याबद्दल, क्वालिटी स्टॉकबद्दल मी तुम्हाला रिकमेंड करत राहील. तुमच्यासमोर मला हे नोटिफिकेशन येत राहतील. बरोबर आहे. बघू शकतो आता सेलमध्ये कशा पद्धतीने ग्रोथ आहे. आता सेल बघितलं तर 786 त्यानंतर 1100 त्यानंतर 1700 आणि 3000. आता कुठल्याही कंपनीचं आपण असं जर फंडामेंटल जर चेक केलं बरोबर आहे, तर काहीच गरज नाही कुणाला फॉलो करण्याची. स्वतः आपण रिसर्च करूनच आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो. कारण की असे जर आपल्याला कळालं, की बुवा चांगल्या पद्धतीने स्टॉक कसा ओळखायचा, कशा पद्धतीने शेअर करायचं, तर असं आपण स्कॅनरवर जाऊन जर आपण बघितलं सेलमध्ये ग्रोथ आहे 2022 मध्ये आपल्याला 786 करोडचा आपल्याला सेल या कंपनीने केलेला दाखवते. त्यानंतर मार्च 23 मध्ये 1100 करोड, त्यानंतर मार्च 24 मध्ये 1700 आणि आता लेटेस्ट आता येण्याची शक्यता किती तर 3000. बरोबर आहे. मग आता आपल्याला हे जर सातत्याने आपल्याला वाढत दिसत असेल तर नक्कीच क्वालिटी स्टॉक आहे. नेट प्रॉफिट पण बघू शकता. सेल करायली पण प्रॉफिट तिला मिळाले की नाही. प्रॉफिट कशावर डिपेंड करतात, कंपनीवर जर कर्ज जास्त प्रमाणात असेल तर प्रॉफिट कंपनीला कमी दाखवाल. बरोबर आहे. तर कमी जर कर्ज असेल तर प्रॉफिट चांगल्या पद्धतीने कंपनी जनरेट सुद्धा करताना आपल्याला दिसेल. आता नेट प्रॉफिटवर जर नजर टाकली बघू शकतो 17 करोडहून 19 करोड. बरोबर आहे. तर 19 करोडहून 40 करोड आणि 108 करोड खूप मोठ्या प्रमाणात कंपनी काय करते, प्रॉफिट सुद्धा खूप कंपनी मोठ्या प्रमाणात करते. मग आता ह्या दोन्ही गोष्टीला लक्षात येणं गरजेचं आहे. आता कंपनी सेल पण करते चांगल्या पद्धतीचा, प्रॉफिट पण चांगल्या पद्धतीचा करते कंपनी आणि कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट जर बघितलं तर इन्व्हेस्टर पण कंपनीमध्ये आहेत. तर जवळपास 58% प्रमोटर होल्डिंग आहे, 7% डोमेस्टिक इन्व्हेस्टर, 34% आपल्याला पब्लिक दिसते. मित्रांनो 50% पेक्षा इन्व्हेस्टर लोकांकडे जास्त पेमेंट इन्व्हेस्टर लोकांकडे जर जास्त इन्व्हेस्टमेंट असेल तर ती कंपनी आपण चांगली ठरवू शकतो. बरोबर आहे. तर यामध्ये पण ती चांगल्या पद्धतीची आपल्याला प्रमोटरची होल्डिंगसुद्धा दिसते. तर आपण या स्टॉकमध्ये सुद्धा आपण थोडीशी इन्व्हेस्टमेंट करण्याचा विचार करू शकतो. बघू शकतो सुरुवातीपासून जर बघितलं तर चांगल्या पद्धतीने क्वालिटी आपल्याला जंप घेताना दिसत होते स्टॉक आणि आता आपल्याला हे डिस्काउंटला सुद्धा बरोबर आहे. जवळपास या कंपनीनं एक 1870% पर्यंत कधी 23 ते 24 एकाच वर्षामध्ये मित्रांनो 1800% मोठी कंपनी इथला पर्सेंट आपल्याला रिटर्न देऊ शकत नाही. छोटी कंपनीच आपल्याला कमी दिवसामध्ये जास्त रिटर्न देऊ शकते. तर मग आता कमी दिवसामध्ये जास्त रिटर्न देऊ शकते छोटी कंपनी बरोबर आहे. तर छोट्या कंपनीमध्ये रिस्क पण तेवढीच असते. खूप भयानक रिस्क असते. तर त्यामुळे आपल्याला रिस्क मॅनेजमेंट करूनच आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची असते. रिस्क अशाच कंपनीमध्ये घ्यायची की ते क्वालिटी स्टॉक आहे आणि रिस्क जास्त प्रमाणात न घेता आम्हाला कमी कॅपिटलनेच आपल्याला रिस्क घ्यायची. जास्ती अमाउंट कुणाच कंपनीमध्ये छोट्या कंपनीमध्ये ॲड करायचं नाही. बरोबर आहे. छोट्या कंपनीसोबत चालायचं असेल तर छोट्या-छोट्या आपल्याला कॅपिटलने छोट्या-छोट्या अमाउंटने आपल्याला खूप साऱ्या कंपन्यांसोबत असं आपल्याला इन्व्हेस्टमेंट करून आपल्याला चांगला रिटर्नसुद्धा मिळू शकतो. आता ही कंपनी जर बघितली तर आपल्याला ऑलरेडी हा स्टॉक आपल्याला डिस्काउंटला सुद्धा मिळतो. जवळपास 34-35% पर्यंत आपल्याला डिस्काउंटला सुद्धा मिळतो. तर जर कुणाकडे नसेल, बऱ्याच लोकांकडे असेल, पण जर कुणाकडे नसेल तर याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी एक आपल्याला अजून सुद्धा संधी आहे. कारण की जवळपास 35% पर्यंत कंपनी डिस्काउंटला आहे. बरोबर आहे. तर क्वालिटी स्टॉक डिस्काउंटला जर असेल तर आपण याच्या अगोदरचा स्टॉक बघितला. आता इथून तुम्ही जर इथे इन्व्हेस्टमेंट केलेली असेल बरोबर, इथं आल्याच्या नंतर इन्व्हेस्टमेंट केलं वरती, तर आणखीन याला वरती जायला आपण प्लसमध्ये यायला आम्हाला 1 वर्ष लागू शकतं. तर त्यासाठी जर आपण अशा सिच्युएशनमध्ये जर तुम्हाला स्टॉक जर आवडला असेल किंवा कंपनी आवडली असेल, तर अशा कंपनीमध्ये जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर आपल्याला या खालच्या लेवलला बाईंग करणं खूप गरजेची. इथं जर इन्व्हेस्टमेंट केली तर चांगला प्रकारचा रिटर्नसुद्धा मिळू शकतो. बघा फ्युचरमध्ये कंपनी चांगल्या पद्धतीने ग्रोथ करू शकते. अशाच नवीन-नवीन कंपन्यांबद्दल आपण ऑलरेडी डिस्कस केलेलंच आहे आणि आणखीनसुद्धा करत राहणारच आहोत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला शेअर आणि लाईक करायला विसरू नका. चॅनलवर जर नवीनच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.